नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपल्या मिरची पिकाला 5 दिवस कंप्लीट झालेले आहेत. दुसरी आळवणी होऊन गेलेली आहे. आज आपण यावरती बघू शकता की ग्रेडनेस कशी आहे आणि फुटवेसुद्धा काढायला सुरुवात झालेली आहे. तर आज जे शेंड आहे त्यावर आपण थ्रिप्स अटॅक होऊ नये म्हणून आज एक आपण स्प्रे घेणार आहोत. जवळच मिरचीचा प्लॉट याच्या लागूनच असल्यामुळं थोडा थ्रिप्सचा अटॅक होत असलं किंवा नजर चुकीने जर होत असेल तर ते रोखलं जावं, शेंडा चांगल्या पद्धतीने निघावं यासाठी आपण आज स्प्रे घेणार आहोत. स्प्रेमध्ये आपण आज बायो 303 या औषधाचा आपण यावरती स्प्रे घेणार आहोत. बायो 303 तसेच त्यामध्ये नीम ऑईलसुद्धा हे याचं प्रमाण आपण प्रतिपंप 20 ml असं वापरणार आहोत. आणि हा नीम ऑईल बी 20 ml 10,000 पाटील बायोटेकचा 10,000 ppm मधला नीम ऑईल आहे. तसेच यामध्ये ह्युमिक ॲसिड, फुलिक ॲसिड हे 30 ml प्रतिपंप या वापरणार आहोत. त्याशीच घेतलेला विरा द पॉवर ऑफ प्लॅन्टचा ह्युमिक ॲसिड आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे अमोनिक ॲसिड वगैरे कंटेन आहेत, अदर कंटेन आहेत. ह्युमिक ॲसिड आहे. झाडावर हिरवळ ट्रेस निर्माण होणं यासाठी आपण याचा वापर करणार आहोत. आणि या सर्वांना आपण प्रत्येक स्प्रेमध्ये स्टिकर घेतच असतो. यामध्ये सुद्धा आपण स्टिकर 5 ml स्टिकर वापरणार आहोत. स्टिकरमध्ये कॉम्बिनेशन काय आहे? सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे का विदाउट सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे? सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे. सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेतल्यामुळे काय फायदा होतो? जे आपण स्प्रे करता वेळी औषध आहे ते पानावर सर्वदूर पसरतं. आणि सिलिकॉनचा एक मेन असा फायदा आहे आपल्याला की सिलिकॉन जे सूर्यप्रकाश संश्लेषण जे आहे त्याची क्रिया वाढतं. जेणेकरून आपल्या सकाळच्या कोवळ्या उन्हापासून आपल्या स्क्रीनला जर डी जीवनसत्व भेटत असतं, तसंच सूर्यप्रकाशातून सुद्धा आपल्या मिरचीला जे काही झाडं असतील त्याला सूर्यप्रकाशातून सुद्धा अन्नद्रव्य मिळत असतं. त्याचं वाढविण्याचं काम हे सिलिकॉन करत असतं. यामध्ये सिलिकॉन बेसचा घटक आहे. सिलिकॉननं सूर्यप्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढती, जेणेकरून आपल्या झाडाला योग्य असे विटॅमिन किंवा जे अन्नद्रव्याचे घटक असतील ते पुरेपूर प्रमाणात भेटतील, झाडं योग्य प्रमाणात डेव्हलप होईल. यासाठी आपण सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरावंच ही विनंती राहील. आपण बघू शकता या ठिकाणी आपण 4,000 रोपांची लागवड केलेली आहे. खाली आपण प्लॉट केला होता, 3,000 रोपांचा प्लॉट केला होता. तर त्यामध्ये आतापर्यंत 3 तोडे झालेले आहेत आणि ते 3 टन माल गेलेला आहे. तर आपला सरासरी 60-65 रुपयाने माल गेलेला आहे. तरी पण आपण 50 रुपयाने जर धरला, कमी जास्त झाले 50 रुपयाने जरी धरला तर आपला माल जवळपास 3 टन माल गेलेला आहे. तर ती 1.5 लाख रुपये पत्ती एका टनाला 50,000 रुपये, 1.5 टन 3 टन गेल्यामुळे 1.5 लाख रुपयाचा माल झालेला आहे. तर आपण त्याच्यावर 50,000 रुपये खर्च धरून चालला तर आपण 1 लाख प्रॉफिटमध्ये आहोत. त्यामध्ये त्याचं जे काही कॉम्बिनेशन असेल, जे काही प्रॉफिटचा विचार करून आपल्या या ठिकाणी 4,000 प्लांटची आपण लागवड केलेली आहे. अतिशय त्याच्यापेक्षाही अतिशय चांगल्या प्रकारे याची डेव्हलप व्हावं यासाठी आपण वेगवेगळे औषधं असतील, वेगवेगळे स्प्रे असतील, आळवण्या असतील याच्यावर घेणार आहोत. यासाठी आपण जे काही करतील या प्लॉटवर, जे काही रिसर्च करतील, जे काही आळवणी करतील, स्प्रे करतील, हे आपण सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी आपल्या यूट्यूब चॅनलला आपण फॉलो करून घ्या, जेणेकरून आपल्याला या पिकाविषयी, मिरची पिकाविषयी जे काही व्हिडिओ असतील ते येत राहतील, जेणेकरून तुम्हालाही या पिकाविषयी माहिती मिळेल, याचा तुम्हाला पुरेपूर फायदा भेटेल आणि मिरची उत्पादन वाढीसाठी तुम्हाला मदत होईल. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. लाईक